आता त्याच्यातून शेवटचा पर्याय जर कुठं नाहीच न्याय मिळाला आम्हाला, तर औड पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही दोघं उभं इथं, नवरा बायको शिवाजी शेळके आणि मंगल शेळके, आत्मदहनाचा शेवटचा पर्याय आमचा राहील आणि ते केल्याशिवाय आम्ही राहत नाही. नमस्कार, मी शिवाजी किसन शेळके, पिंपळवली शेळकेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. 2008पासून माझ्या गावातील नव्हे तर शेळकेवाडी, माझे राहतो तिथली वाडी, या वाडीने पूर्ण मला 2008 सालापासून वाळीत टाकले आणि तेव्हापासून आज ताकायत वारंवार मला त्रास देतात, मारहाण करतात. तर पहिली माझी मारामारी आम्हाला मारला तो आमच्यावरती हमला झाला तो 2008 साली, दुसरा हमला आमच्यावरती झाला तो 14 साली आणि तिसरा हमला आमच्यावरती झाला तो 2019मध्ये. मारहाण करायचं कारण काय? मारहाण करायचं कारण ते आत्तापा आम्हाला कळलंच नाही, कारण अचानक रात्रीचा हमला आमच्यावरती झाला त्या टायमाला झोपेत, आणि त्या टायमाला आम्हाला असं की जीव मारून टाकलं, असं मेल्या अवस्थेत आम्हाला टाकलं आणि तिथून वडीत 1 किलोमीटर अंतरावरती नेऊन गटारात टाकलं. नशीब माझ्या बायकोला म्हणजे मंगल शिवाजी शेळके हिला ही व्यवस्थित असल्यामुळे ती रक्ताने संपूर्ण भरलेली होती. अशा अवस्थेमध्ये 3 किलोमीटर अंतरावरती आमच्या गावचे सरपंच यांना जाऊन भेटल्यामुळं त्यांनी आम्हाला येऊन आमच्या उचलून ससून हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं आमचं एक पूर्ण रात्र आणि दुसरा दिवस ट्रेचरवरती आम्हाला बाहेर झाडाखाली ठेवलं होतं. कारण का तर कोरोना काळ होता आणि हॉस्पिटलमध्ये आम्हाला भरती केलं गेलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आमचे नातेवाईक, माझे व्यावी हेंजवडीचे जांभूळकर यांनी मला तिथून उचललं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वाकड इथं ॲडमिट केलं. 3 महिने आम्ही ICUमध्ये होतो. ICUचा बिल आता काय कमी होतो का? जवळजवळ 23 लाख रुपये झाले. मारहाण करणारी लोक कोण होती, काय कल्पना आहे का तुम्हाला? कल्पना म्हणजे ते झालेली आहे केस, जी लोक होती ती केस झालेली आहे. आज कोर्टात केस दाखल आहे, पण त्यांचं नाव मी आता काही जाहीर करत नाही. वेळ येईन तेव्हा त्यांचंही नाव मी जाहीर करणार आहे. आणि आज मला मी न्याय आता 29 तारखेला पुन्हा 10-12 लोकांनी आमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये, पण आमची मार खाण्याची पात्रता नसल्यामुळे आम्ही पळ काढला. तर त्याच्यातून शेवटचा पर्याय जर कुठं नाहीच न्याय मिळाला आम्हाला, तर औड पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही दोघं उभं इथं, नवरा बायको शिवाजी शेळके आणि मंगल शेळके, आत्मदहनाचा शेवटचा पर्याय आमचा राहील आणि ते केल्याशिवाय आम्ही राहत नाही, ते करणारच. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.